मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। जेव्हा एकनाथ शिंदे 2022 मध्ये मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा देखील पाटलांनी फक्त आणि फक्त फडणवीसांना जास्तीत जास्त टार्गेट केलं। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवरती 2023 रोजी जो लाठीचार्ज झाला, त्यापासून फडणवीस आणि जरांगे यांचं वैर अजून वाढत गेलं। ते वैर आता देखील 2025 ला पाटलांच्या मनात आहे, हे आपल्याला त्यांच्या वक्तव्यातून आणि भाषेतून नेहमीच दिसत आलेलं आहे। म्हणजे यावेळी देखील मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना शिवीगाळ केली, त्यांच्या आईवरून शिवीगाळ केली, असे देखील काही बातम्या आपल्याला पाहायला मिळाल्या। पण या उलट एकनाथ शिंदे 2022 ला मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्यांच्यावर पाटलांनी कधीच सडकून टीका केली नाही। या उलट जेव्हा नवी मुंबईमध्ये मराठ्यांचा मोर्चा धडकलेला, जो मुंबईमध्ये येऊ पाहू इच्छित होता, त्याला देखील मुंबईच्या बाहेरूनच एकनाथ शिंदे यांनी परत पाठवलेलं। म्हणजे एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाला शांत करण्यासाठी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांचं जरांगे ऐकत होते आणि फक्त फडणवीसांनाच टार्गेट करत होते। त्यामुळे जरांगे पाटलांनी जेव्हा जेव्हा त्यांची भूमिका घेतली आहे, त्यावेळी फडणवीसांच्या बाजूने नेहमी ते राग व्यक्त करतायत असं कुठेतरी दिसून येत होतं आणि शिंदेंच्या बाजूने मात्र ते मवाळ भूमिका घेत आहेत। आता यामागे काही राजकीय विश्लेषक म्हणतात, शिंदे हे मराठा नेते आहेत, त्यामुळे तो एक फेवर त्यांना मिळतो। पण आज एकनाथ शिंदे यांना थेट विचारण्यात आलंय, मनोज जरांगेंचं तुमच्यावर एवढं प्रेम आणि देवेंद्र फडणवीसांवर एवढा राग काय? यावर एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे राजकीय विश्वात मोठी चर्चा होत होती। पाटील नक्की कुणाच्या राजकीय पाठिंब्याने हे आंदोलन करतायत का, या प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधारी दोघेही जुंपलेले। म्हणजे सत्ताधारी पक्षातून म्हटलं जायचं हे सगळं पवार घडवतायत, जे विरोधी पक्षातून आहेत, आणि विरोधक बोलतात यामागे सत्ताधारी महायुतीमधूनच कोणतरी आहे, जे एकमेकांचे पाय ओढतायत। म्हणजे मध्ये तर राज ठाकरेंनी देखील एक सूचक वक्तव्य केलं, हे मराठा आंदोलन मागच्या वेळी नवी मुंबईतूनच परत गेलेलं, मग परत ते मुंबईत का आले? याचं उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देतील। अशा प्रकारचं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। म्हणजे आंदोलनाच्या मागे शिंदेंचा हात होता का, अशी कुजबूज जी आहे ती राजकीय वर्तुळात मग सुरू झाली। त्यात फडणवीस आणि शिंदे यांच्यात आधीपासूनच शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या होत्या। या लिंकला जोडण्याचा प्रयत्न देखील काही विरोधकांनी केला। मग या सगळ्या पार्श्वभूमीवरच आणि जरांगे पाटील यांनी ज्याप्रमाणे फडणवीसांना घेरलेला आहे, नेहमीच घेरलेला आहे, त्यावरून एकनाथ शिंदे यांना आज एका वृत्तवाहिनीवरती प्रश्न विचारण्यात आला, मनोज जरांगे पाटील यांचं एकनाथ शिंदेंवर एवढं प्रेम का, आणि तसेच मनोज जरांगेंना देवेंद्र फडणवीसांचा एवढा राग का येतो? आणि या प्रश्नाचं उत्तर देताना एकनाथ शिंदे त्या महिला पत्रकारांना म्हणाले, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना जे काही जनहिताचे निर्णय घेतलेत ते टीम म्हणून घेतलेले आहेत। तसेच आधीच्या लोकांनी जे स्पीड ब्रेकर टाकले होते विकासाच्या कामांमध्ये, ते आम्ही सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले। अनेक लोकाभिमुख प्रकल्प तातडीने वेळेच्या आधी आम्ही मार्गी लावलेत। मुख्यमंत्री हे राज्याचं प्रमुख पद आहे। मनोज जरांगेंनी समाजासाठी आंदोलन केलं आणि त्यांनी आंदोलन करताना आपल्या संस्कृतीचं, सभ्यतेचं पालन केलं पाहिजे, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। आता काही राजकीय विश्लेषक म्हणतायत जरांगे पाटील यांची जी भाषा आहे त्यावरून हे त्यांचं वक्तव्य असू शकतं। आता जे हवं ते उत्तर न मिळाल्याने त्या महिला पत्रकाराने पुन्हा विचारलं, मी थेटच विचारते, राज ठाकरेंनी जे आरोप केले त्यामुळे तुम्ही संशयाच्या भोवऱ्यात आलात, त्याचं काय? मग यावर शिंदे म्हणाले, माझ्याबद्दल कोण काय संशय व्यक्त करतं याचा विचार मी करत नाही। मी कुठलीही गोष्ट लपून छपून करत नाही, उघडपणे करतो। जे कोणी माझ्यावर असले आरोप करतायत त्याला उत्तर देण्याची देखील गरज मला वाटत नाही। आता एकनाथ शिंदेंनी त्यांचं हे स्पष्टीकरण दिलंय। पुढे मी मुख्यमंत्री होतो तरी कार्यकर्ता म्हणून काम पाहत होतो, असं म्हणून त्यांचं उत्तर जे आहे ते त्यांनी याबाबत संपवून टाकलं। सोबतच पुढे अजित दादा या सगळ्या आंदोलनादरम्यान बॅकफुटला होते का, असा देखील प्रश्न विचारण्यात आला। याला एकनाथ शिंदे म्हणाले, दादा मीटिंगला असायचे,
उपसमितीची मीटिंग असू दे किंवा वकील यांच्याबरोबर ते मीटिंग करायचे, आम्ही तिघे मिळून यावर निर्णय घेत होतो. त्यामुळे असं काही नाहीये, हे स्पष्टीकरण देखील शिंदेंनी दादांच्या बाबतीत दिलेले आहे. आता शिंदेंवर प्रेम आणि फडणवीसांवर राग आहे का, की पाटलांच्या मनात फक्त एकनाथ आहेत, हे तुमचं मत देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.